हा ही शेंडी गेली वाहून, हा माशी आली घेऊन. मी मासे लाट आली. काय झालं? काहीतरी गडबड झाली. दाखवतोय, इशारा केला काहीतरी. दोरी तुटली आणि शेंडी गेली वाहून. चालू करणार आहे. हा हा हा. इकडून 15 टाकणार ना बाहेर. हो हो हो. ओके. इकडे गजबजरीचं काम चालू आहे. पूर्णपणे डोंगर पोखरला तो आणि सुरक्षा भिंत घातली आहे तिकडे. आणि आता सध्या काम चालूच आहे. आणि आपल्या सोबत आज फिशिंगसाठी कोण आलंय? गेस करा जरा. अथांग असा समुद्र. थोडासा व्हिडिओचा आज प्रॉब्लेम असणार आहे, कारण बऱ्याच गॅपनंतर पहिला व्हिडिओ आहे जो फोननी शूट करतोय. स्टेबिलिटी थोडी कमी आहे. आपला जुना फोन जो होता त्याला स्टेबिलिटी होती चांगली, पण आता तुम्ही ॲडजस्ट करा या व्हिडिओपुरता, कारण कॅमेरा चार्ज नाही आहे. आपल्यासोबत कोण असेल लांबून तरी गेस करा तुम्ही. आणि इकडे आपलं काम चाललं आहे गजबादेवीचं. या चला पुढे भेटूया. एक काळ होता इकडे, आपलं निवासस्थान होतं. एक मोठा दगड होता, त्याच्यावर मी बसायचो आणि सागर आपला मासेमारी करायचा. तर आत्ता बदल झाला आहे. आता इथून चालायचं म्हटलं ना तर खूप रिस्की आहे. पहिली शेंडी इकडे उडवली. खूप दिवसानंतर आलो आहे. थंड वातावरण आहे, कूल. पहिल्या शेंडीमध्ये काही नाही. या वेळ आहे थोडा, आल्यालाच आम्हाला ब्रेक घ्यायचा आहे खूप मोठा. आणि इकडे आपल्यासोबत हा, आणि आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर सागर शेठ आलेत. सागर शेठ तरी 1 वर्ष जाईल ना या गोष्टीला? अजून 1 वर्ष जाईल. हो, दिवाळीला परत काम चालू करणार आहे. हा हा हा. इकडून 15 टाकणार ना बाहेर. हो हो हो. ओके. दीपस्तंभ. दीपस्तंभ. हा, दीपस्तंभ होणार. पण या वातावरणाला बघता मला वाटतं काय माहिती आहे की समुद्र शांत होईल लवकर. हा हा हा. असं वाटतं मला. वाटतं. तर पाऊस गेला पूर्णपणे. गेला. पाऊस नाही आहे. आता नाहीतर हे पुढे गेलं ना तर मग चतुर्थीला जास्त पाऊस लागेल. ओके. भर चतुर्थीला पाऊस जास्त लागेल आणि समुद्र खवळेल परत. खवळेल परत. मग तो शांत उशिरा होणार. हा हा. म्हणजे 6 महिने पाऊस म्हणतात आपल्याकडे. आता चालू झाला ते 17 चालू. 8 महिने पाऊस चालूच असतो. तिकडे काम पण चाललंय, जोरदार चाललंय काम तसं. दोन स्टेपमध्ये काम केलेलं आहे. आणि हा बंधारा आणि इकडे एक वॉल आहे आणि त्याच्यानंतर ही मोठी वॉल आणि पुढे आता मंदिर होणार. काम चाललं आहे. आणि तिकडे मशीनचं काम बंद झालं, पण इकडे आमचं काम चालू झालं. सागर आता चालला. आणि एक चांगलं झालं, कॅमेरावर त्याला पण पद्धतशीर सुरक्षित बसायचं आणि असं मासेमारीचा व्हिडिओ करायचे. दगडात जायला तर मला भीती वाटते, तोल सावरत नाही, बॅलन्स. सागर आपला फिट आहे. मच्छीमार नेहमीच फिट असतात.
तिकडे सागर आपला मासेमारीला सज्ज झालाय, उतरलाय. आता कॉमेंट्री देतोय, मच्छीमारीची कॉमेंट्री. भयानक शांतता, वाऱ्याचा आवाज आणि तशी शांतता पण आवाज भरपूर असतो, लाटांचा आवाज. आणि तिकडे सागरने शेंडी विरकावली. लाट आली. काय झालं? काहीतरी गडबड झाली. दाखवतोय, इशारा केला काहीतरी. दोरी तुटली आणि शेंडी गेली वाहून. सागर शेठ, काय झालं? आता मात्र कठीण प्रसंग आलाय. सागरची शेंडी वाहून गेली आहे. लाटा पण तशाच येत आहेत. बघूया काय करतोय. काढणार तो सोडणार नाही. सापडली. आता मासे असतील काय, देव जाणे. अरे बापरे, सागर शेठ, काय हा सीन आहे. शेंडी गेली वाहून, मासे आले धावून. शेंडी गेली वाहून, मासे आले धावून. एक खतरनाक सीन. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये असं कधी घडलं नव्हतं का सागरची शेंडी वाहून गेली, पण तो मासे घेऊन आलाय. या सागर शेठ या. चला खाली जाऊया. येऊ खाली? काय आहेत, पडियार आहेत? हां, चला दाखवतो तुम्हाला. सागर शेठ, काय मग? शेंडी गेली वाहून, मासेला जाऊन. पण ते मासे पण बोलले का माहिती आहे, मी सागर जाणार नाही. त्यांनी शेंडी थांबून ठेवली ना, ते वाहून गेली ती शेंडी. जड आहे. ओके, पण मासे गेले असतील ना सुटून त्यातले? मासे गेले असतील, मासे पडले असतात भरपूर. हा. राहिले काटे असतात ना. हा. काट्यांमुळे ते अडकले. आणि ते अडकलेले तेवढे राहिले, बाकी गेले. बढिया, मोठा मासा. आणि समाधान वाटलं. खूप दिवसांनी आलो, पण बराच वेळ थांबून राहायला लागला. वातावरण चांगलं नाही, वारा पण सतत आहे. सागर, मला आत्ता सध्या असतो कुठे तू? तळे बाजारला. घर बांधला? ओके. हां, चला एक दिवस आपण ना सागरच्या घराचा व्हिडिओ करूया. झालं, पूर्ण झालं? 2 घरं बांधली आहे, दुसरं चालू आहे. ओके. माझ्या घराच्या दरवाजात फाळ जातो. बापरे. आंघोळ करायची असेल तर. हां, पण तिथे ना मासेमारी करत नाही ना तू? तिथे मासेमारी करत नाही ना? गोळे उरले. ओके. पण आमच्या समुद्रकिनाऱ्याचा माणूस आहे ना, तो गोडे मासे नाही खात शक्यतो. नाहीच ना? हां, खाणारच नाही. त्यांना हेच मासे लागतात. कुर्ले पण नाही खाणार. आणि जरा समाधान वाटलं. खूप दिवसांनी आलो आणि असे मासे बघितले. मला मासे बघायला आवडतात फक्त. हां, बरोबर. हां, ओके. जवळून बघूया. ओके. हां.
रिक्षा धंदा पण आमचा स्लो झाला आहे. तर चला त्यानिमित्ताने व्हिडिओ चालू करूया. आता चतुर्थीला रिक्षा हो चतुर्थीला बरं वाटतं. कॅमेरा बंद करायची इच्छाच होत नाही आहे. मासे पण मिळालेत. मेच्या एंडिंग पासून हां हां मेच्या एंडिंग म्हणजे मेचे 2 आठवडे सुरुवातीला संपले. हां मागचे 2 आठवड्यापासून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हां सर्व लोकांची परिस्थिती खराब होती. खराबच. कारण आर्थिक जी मंदी असते ना, आर्थिक मंदी हां हां त्या हां टायमिंग मध्ये असते. बरोबर. मेच्या दुसऱ्या आठवड्याच्या नंतर चालू हां होते. राईट राईट. तिसऱ्या आठवड्यापासून कारण बरेच लोक मी बघितले ते आता एस टीने जात आहेत. पण तेच लोक माझी रिक्षा करून जायचे त्यावेळेला. म्हणजे आर्थिक मंदीचा विषय. कारण ऑलरेडी सागर एक्सपिरियन्स माणूस आहे. सागर महिने आहेत ना, हे सगळ्या लोकांचे हां. खराबच असतात. सागर तू पण एक रिक्षा ड्रायव्हर होतास एकेकाळी. ओके. आता एक कमेंट होती, त्या कमेंटबद्दल बोलायचं आहे मला. त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला सागर आपण, सागरचे 33 व्यवसाय, बरोबर ना? त्याच्यावर कमेंट येत आहेत, ते व्यवसाय कोणते? अहो सागरनी बऱ्यापैकी ते सांगितलेले आहेत. आता 33च्या 33 व्यवसाय सांगायचे ना, तुम्हाला फिजिकली दाखवायलाच लागणार आहेत. कारण त्याच्याकडे एवढ्या मशिनरीज आहेत, एवढ्या गोष्टी आहेत, त्या एखाद्या श्रीमंत माणसाकडे पण नसतील. हां आत्ताच सागरने त्याचा सेटअप दाखवला. तो आता ह्या व्हिडिओत मी अजिबात दाखवणार नाही आहे. तो नवीन सेटअप त्यांनी काहीतरी तयार केला आहे, तो पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. आणि स्पेशल त्याचा एक व्हिडिओ बनवूया आपण. आणि 33 व्यवसाय म्हटलं तर सागरने कुठलं काम केलं ना, आता रिक्षा व्यवसाय म्हटलं ना, तोही अजून करू शकतो. तो चालू आहे त्याचा. रिक्षा ड्रायव्हर होतो. हां माझी स्वतःची रिक्षा होती. हां हां त्याच्यावर मुंबईला मी कॉल सेंटरला होतो. ओके. पहिले कॉल सेंटरला ड्रायव्हर म्हणून होतो. हां हां नंतर माझी स्वतःची गाडी होती. माझी गाडी. पवईला होतो. विप्रो बीपीओ कॉल सेंटर जे आहे त्याला होतो माझं. हां हां त्याच्यानंतर मी टुरिस्ट लाईनला होतो. सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओके. असं ह्याला आहे आपल्या दादरला जे ऑफिस आहे, हां मेन ऑफिस त्याचं मुलुंड आहे, मुलुंड ईस्टला. ओके. त्याच्यामध्ये पण होतो लाईनला. त्यामुळे जवळजवळ मी बरेचसे राज्य फिरलेलो आहे. हां माझा बरीचशी राज्य फिरलो, बरेचसे मोठमोठे महामार्ग फिरलेलो आहे. आता गावातले व्यवसाय म्हटलं ना, तर अगदी बांधकामाशी निगडीत व्यवसाय असू दे, मासेमारीशी निगडीत असू दे, अगदी जाळं विणण्यापासून ते सेल करणे, असे बरेच व्यवसाय. म्हणजे त्यामध्ये ते इंडिव्हिज्युअल आहे. त्यानंतर सागर आपलं आता ग्रास कटिंग वगैरे तू करायचं ना, ते चालू ठेवणार आहे का काम ते? हा चालू ठेवला आहे. हां ओके. कारण ते आपल्या कोकणातले जे चाकरमान्यांचे जे गरजा आहेत ना गावातल्या, त्या ते शक्यतो गणपतीला येतात. आणि त्यावेळेचे जे त्यांचे छोटी मोठी कामं जे असतात ती सागर बऱ्यापैकी करतो, कवर करतो. अगदी ट्री कटिंग पण, जी झाडांच्या फांद्या वाढल्या जातात, कुठे घरावर येते काय येते ते फक्त पण आता करतो. ते बंद केलं मी ट्री कटिंग. हां कारण माझे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे मला जरा. ओके. ते बोट उचलली होती ना आता 125 राईट राईट राईट. गेल्याला बोला तरी पण इन केस इमर्जन्सी तू केलेला आहेस हल्ली थोड्या दिवसापूर्वी. ओके. त्या दिवशी सागरला येताना बघितलं त्यांनी केलं ट्री कटिंगचा. आता 33 व्यवसाय लिस्ट आता लिहितो एकदा आणि ते पेज पब्लिश करतो. ओके चला हरकत नाही. आता आपलं सेकंड पुन्हा जाणार आहे सागर. हां पुन्हा एकदा तिकडे जाणार आहे, तेव्हा भेटूया. आता भरती चालू झाली आणि सागर जे बोलत होता ना, हे उलटसुलट पाणी येतं, तिथे ती लाईन जर बंद झाली असती ना तर तेवढं फ्लो कमी झाला असता त्याचा आणि थोडं रिस्की आहे. त्या साईडला हा बघा, हा समोरचा भाग बघा, इथे जर एखादा माणूस पडला ना, ज्याला पोहता येत नसेल, तो घसरून त्या बाजूला राहणार आणि त्या तळीत एकदा गेला ना की तो माणूस संपला. म्हणजे तो पुन्हा वर येणं त्याला खूप कठीण आहे. इथे धरायला पण काय त्याला चान्स नाही आहे. मोठे दगड असायचे ना तेव्हा तो धरू शकत होता. तो बघा आता तिथून वरूनच मला वाटतं शेंडी वरूनच टाकणार. खाली उतरणं म्हणजे रिस्कीच आहे. आता आपल्याला वाटतं एवढं संतपणे पाणी चाललं आहे, पण ते संत नाही आहे. त्याच्यामुळेच ॲक्सिडेंट होतात आणि बरेचसे लोक वाहून त्या गोष्टीमुळे जातात. त्यांना वाटतं पाणी संत आहे, संत नसतं ते. सागरची नजर तीक्ष्ण आहे. सागरला मासा दिसतो, म्हणजे जो किंगफिशर म्हणतात ना, खंड्या पक्षी, त्याची नजर अशी तीक्ष्ण आहे. आता तो बऱ्याच वेळा बघतो मासा, पण मला तो दिसत नाही. आणि त्याला कसा दिसतो देव जाणे. तीक्ष्ण नजर म्हणतात ना, ती तीक्ष्ण नजर त्याच्याकडे आहे आणि ती बऱ्याच कमी लोकांकडे असते. या
आता ती तीक्ष्ण काहीतरी घेऊन आली आहे. येतोय येतोय, ये बाबा ये. तो बघा खंड्या पक्षी बोलायचं नाव अवघड, आणि खंड्या पक्षी तिकडून क्रॉस झाला, म्हणजे त्यालाही दिसला तिथे मासा होता, पण खंड्या पक्षाचा मासा हा सागरने उडवला. सागर हे चांगलं नाही केला तू, त्या खंड्या पक्षाचा मासा तू घेऊन आला. त्याला लांबून दिसलेला मासा तिथे आहे, पण तो सागरने आधीच उडवला. पिळवस दिसतोय, पिळवस. येस. आणि सागर ते मगाशी काय तू काय डायलॉग काय मारला तो, मी मारला त्याच्यावर काहीतरी बोलला तू, पण मला ते समजलं नाही काय बोलला ते. हा शेंडी गेली वाहून, हा, मासे आली घेऊन. मी मासे आले धावून बोललेलो, तू बोलला मासे आली घेऊन. आणि आता तर सध्या तर त्यांनी रेकॉर्डच तोडलाय, त्या बिचारा खंड्या पक्षाचा मासा घेऊन आलाय. तो तेवढ्या लांबून ना आला सागर, खंड्या पक्षी, आणि तुझ्या बाजूने नंतर गेला. अरे रे माझी शिकार सागरने नेली. पण ती नजर आहे ना सागरची, तीक्ष्ण म्हणतात ना, किंगफिशर ना, किंगफिशरची नजर. अरे काय ते आपला नावी मासा ना, खडकात गेला. काय आहे, नावी मासा. नावी मासा ना तो. ओके. आपल्याकडे तरी आपण हेच म्हणतो, हा, तिकडे काय म्हणतात नाही. आणि एक पिळवस आहे. अजून एक आहे, दोन आहे, जोडपं आहे. युट्यूबचा व्हिडिओ करत फिरत होते दोघे. असं आहे काय? माझ्यासारखी ते गावठी आपल्याला. दोन युट्यूबर मासे सापडले. तिघीच होते. हा, पूर्ण फॅमिली आहे, फॅमिली आहे. ओके. हा हा, मग कंटेंट त्यांचा काय पिळवस होता की काय? त्यांचा कंटेंट पिळवस होता. हा, आणि मला वाटतं तो खंड्या पक्षी आहे ना ह्याच्या शोधात आलेला, पिळवसच्या. चला. आणि आज खूप दिवसांनी खरोखर मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं झालंय. फक्त ते डोंगरातलं मंदिर होतं तोही आता कायमस्वरूपी जाणार. डेव्हलपिंग झाल्यामुळे चांगलं झालं. हा हा, चांगलं झालं खरोखर. हा, हे आता स्पॉट चांगला झाला ना. ओके. सेफ झाला थोडक्यात. सेफ झाला, सेफ. आधीच्या वेळेला ते डोंगराला तडे पण गेलेले होते ना सागर, धोकादायक होता, डेंजरस होता ते. टेन्शन नाही. हा हा, मासेमारीला पण चांगलं झालं, पण थोडं अजून सागर तिथे म्हणतो ना त्याचा बदल व्हायला पाहिजे. बरोबर, पण थोडा रिस्की आहे आतमध्ये जाणं आता. आणि हा एक स्पॉट होता, इकडून सागर अँगलिंग करायचा. आता बराच बदल झाला आहे. तो पण जी भिंत आहे ना ही पूर्ण इथून ते मंदिराला पूर्ण वेढून बांधलेली आहे. आणि या बाजूने पूर्ण हे असं काम केलं आहे. आणि रस्ता जो आहे ना तो वरचा रस्ता डायरेक्ट आपला बीचवर येऊ शकतो. आणि हा धक्का जो होता सुरुवातीला तो पूर्ण वाढवला, तिथपर्यंत नेला. बऱ्यापैकी बदल झाला आहे. या चला आता सागर शेठ पुढचं मिशन काय असेल ते ठरवणार. रॉड पण आणले सागरने आज. आणि पहिल्याचं गजबादेवी मंदिर आणि आत्ताचा बदल, अजूनही बदल होणार आहे बऱ्यापैकी. मंदिरही बदलणार आणि इथला सगळा परिसर पूर्ण बदलून जाणार आहे. गेलाच जवळपास, पण तो चांगल्यासाठी झाला, खरंच चांगल्यासाठी झाला. पण होतं ते जरा असं धोकादायक होतं पुढच्या काळासाठी, ते आता झालं, खरंच चांगलं झालं. सागर शेठ आता टार्गेट काय पुढचं, पुढचं लक्ष काय? चला सागर आता पुढचं लक्ष सांगतोय. आता नेट फिशिंग झाली, नेक्स्ट टार्गेट काय असेल? नेट फिशिंग झाली, पुढे रॉड आहे. रॉड आहे. ओके, रॉड फिशिंग. रॉड फिशिंग आता होणार नाही. हां हां हां,
कारण पाणी तसं नाही रॉडला पाणी पाहिजे. नाही आहे. ओके, मग आता काय, टाटा बाय बाय. आता घरी जाणार, कारण हे जे मासे मिळाले ते खायला पाहिजे ना. ते पण बरोबर आहे. बनवायला एकदाच पाहिजे. सगळं नेऊन करणार काय, हा, कारण सागर काय असे मासे विकत नाही. विकत नाही. हा, सागरचे फॅन्स कधी कधी मागतात, त्यांना देऊन टाकतो तो, पण विक्री करत नाही फुकट शक्यतो. देऊन टाकतो कोणाला. फुकट देऊन टाकतो.